जय जाऊ मित्रांनो, मी फिरदौस शेख डिजिटल बनव युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या दर्शकांच्या काही क्वेरीज आहे, तर त्यांच्या अडचणी आणि त्यांचं सोल्युशन आपण या व्हिडिओ मध्ये पाहूया. आपले दर्शक कमेंट्स करतायत, अरे मित्रा प्रश्नाचे उत्तर देन की मी मागील महिन्याभरापासून प्रश्न विचारायलो बघा, देता येते काय? माझा टीसी वर फकीर जात आहे पण ओबीसी कास्ट निघत नाही, तर मला ईडब्ल्यूएस काढता येईल का? हे बघा, मी सगळ्याच कमेंटचे उत्तर देत असतो. आता मी व्हिडिओचा टायटल थंबनेल हा फक्त भरपूर जे कमेंट्स येतात त्यापैकी एखादा म्हणजे टायटल वगैरे तिथं मी देतो, परंतु मी जनरली सगळ्यात घेतो आणि ह्या प्रश्नाचं मी उत्तर दिलेलं आहे. आता त्याच्यामध्ये तुमची चुकी आहे का तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही, किंवा तुम्हाला वाटत असेल टायटल आणि थंबनेल बघितल्यानंतर का माझा हा प्रश्न असा नाहीये. मी इंडिव्हिज्युअल एका कॉमेंट्स वर एक व्हिडिओ बनवत नाही, सगळे कॉमेंट्स जे आदल्या दिवशी जे काही कॉमेंट्स येतात त्याला उत्तर देत असतो. आता राहिला प्रश्न तुमचा, तुमच्याकडे फकीर तुम्ही जातीचे आहात, ओबीसी कास्ट निघत नाही, याचा अर्थ तुमच्याकडे जे मानक दिनांकापूर्वीचे पुरावे किंवा तुम्ही जात सिद्ध करण्यामध्ये तुम्ही अयशस्वी आहात, म्हणजेच तुम्हाला जे आहे कास्ट सर्टिफिकेट मिळत नाही आणि व्हॅलिडिटी पण मिळत नाहीये. याचा अर्थ तुम्ही भलेच फकीर जातीचे असले परंतु तुमची कास्ट निघत नाहीये. मग अशा वेळेस तुम्ही ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट काढू शकता. आता ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट मध्ये बंधन काय असतो का, तुमच्याकडे जर मागास प्रवर्गाचा दाखला तो पण वापरताय, ईडब्ल्यूएस पण वापरताय, तर ते चुकीचं आहे. तुमच्याकडे जर जातीचा दाखला नसेल तर तुम्ही ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट काढू शकता, अप्लाय करू शकता. आता ईडब्ल्यूएस चे पण काही इलिजिबिलिटी, जसं ओबीसी सर्टिफिकेटला तुम्ही महाराष्ट्राचे 1967 पूर्वीचे रहिवासी आहेत हे सिद्ध करावं लागतंय, तसाच ईडब्ल्यूएस ला पण तुम्ही महाराष्ट्राचे कायमस्वरूपी म्हणजे मानक दिनांक 1967 पूर्वीचे कायमस्वरूपी रहिवासी आहेत हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल. प्लस तुमची इन्कम जी 8 लाखाच्या आत आहे, तर ते हे सगळं तुम्हाला सिद्ध करायचे. आता जसं ओबीसी किंवा इतर मागास प्रवर्गामध्ये कास्ट व्हॅलिडिटी करावी लागते, इतकंच आहे का ईडब्ल्यूएस ला व्हॅलिडिटी करावी लागत नाही. तो व्हॅलिडिटीचा क्रायटेरिया जो असतो तो म्हणजे तुमचा जो जमीन आणि जी इन्कम असते 8 लाखाची ती मर्यादा, प्लस तुमचा महाराष्ट्रामध्ये रहिवास जो आहे तो 1967 जसा ओबीसीचा आहे तसा ईडब्ल्यूएस ला पण हवा आहे. नेक्स्ट क्वेरी आहे, सर उमेदवारचे वडील टीसी नसेल तर कास्ट सर्टिफिकेट लावले तर चालेल का? हे बघा, जर टीसी नसेल आणि जर वडील खरोखर शिकलेले असतील तर तुम्ही शाळेतनं निर्गम उतारा काढू शकता, तो लावू शकता. आणि समजा ते अशिक्षित असतील तर मग अशा वेळेस तुम्हाला जे आहे एक अफिडेव्हिट तिथं द्यावं लागतो, एक अफिडेव्हिट द्या आणि कास्ट सर्टिफिकेट द्या. नेक्स्ट क्वेरी आहे, सर 3 मंथ झाले ऑनलाईन पेंडिंग दाखवत आहे, तर समिती गेले तर ते बोलतात प्रोसेस चालू आहे, काय करावं? हे बघा, जात पडताळणीचा जो मुदत असतो किती महिन्यात द्यायचं, तर त्याचा 3 महिने असतो, परंतु अपवादात्मक परिस्थितीमध्ये आणखी 2 महिने म्हणजे 5 महिने. आता काय होतं, काही समित्यांवरती वर्कलोड जास्त असतो, मग अनेक समित्या काय करतात, आता जसं सीईटीचे जे फॉर्म आहे तर कोणाची ऍडमिशनची प्रोसेस येणार आहे ते त्यांच्याकडे तो म्हणजे सीईटीचा आणि जात पडताळणी समितीचा पत्रव्यवहार होत असतो, तर त्यांना माहित असतंय की ह्या ऍडमिशन्सला कास्ट व्हॅलिडिटी लागणार आहे, यांची डेट लवकर येणार आहे, तर ते अशी प्रकरणं ती लवकर काढतात. आता त्याच्यामुळे सर्व्हिसचं जे प्रकरण आहे नोकरी सेवामध्ये ते थोडासा लांब आहे, कारण त्यांना माहिती आहे का यांची जी आहे ऍक्च्युली त्यांना पण 6 महिन्यात द्यायची असते, परंतु त्याच्यामध्ये म्हणजे ते जात पडताळणी समिती जी आहे ती शैक्षणिक प्रकरण लवकर तातडीने काढण्याचा प्रयत्न करतात, 3 महिन्याच्या आत काढण्याचा प्रयत्न करतात. तरी एकदा तुम्ही जे तुमचे संशोधन अधिकारी आहेत त्यांना भेटा, जर तुमची डेट लवकर असेल सीईटीची ऍडमिशन प्रोसेसची कॅप राऊंडची, तर ती त्यांना सांगा आणि त्यावेळेस संशोधन अधिकारी नक्कीच तुम्हाला त्याच्यात सहकार्य करतील.
नेक्स्ट क्वेरी आहे सर, मी महाराष्ट्राचा रहिवासी आहे, जातीचा दाखला कर्नाटकचा आहे, नोकरीला चालेल का, बाकीचे कागदपत्र महाराष्ट्राचे आहेत? हे बघा, आता तुम्ही महाराष्ट्राचे सगळं आहे, जातीचा दाखला कर्नाटकच्या इथं चालणार नाही. याचा अर्थ तुमचा जातीचा दाखला तुम्ही कर्नाटकला काढलाय तर तुम्ही कायमस्वरूपी रहिवासी जे आहे ते कर्नाटकचे. तर मागास प्रवर्गातनं तुम्ही कर्नाटकचा दाखला देऊन महाराष्ट्रासाठी नोकरीसाठी करू शकत नाही. ओपनच्या ठिकाणी ठीक आहे, तिथं म्हणजे तुम्हाला अप्लाय करता येते, परंतु मागास प्रवर्गातनं तुम्हाला महाराष्ट्राचा कास्ट सर्टिफिकेट पाहिजे, महाराष्ट्राची जात पडताळणी कास्ट व्हॅलिडिटी पाहिजे, तरच तिथं अडचण येणार नाही. नेक्स्ट क्वेरी आहे सर, मला माझ्या आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक पासबुक वरील नेम करेक्शन साठी गजेट करायला दिले आहे, कारण मला माझ्या एज्युकेशनल डॉक्युमेंट प्रमाणे नेम पाहिजे आणि मी स्टेट गव्हर्नमेंट गजेट साठी अप्लाय केलं आहे, तर यूपीएससी साठी प्रॉब्लेम येईल का? कारण पासपोर्ट काढताना स्टेट गव्हर्नमेंट गजेट चालत नाही, मग मला यूपीएससी. हे बघा, जनरली काय असतो, प्रत्येक डिपार्टमेंटची रिक्वायरमेंट ही वेगवेगळी असते. आता यूपीएससी ला ऍक्च्युली आजपर्यंत गजेट म्हणजे चालतंय महाराष्ट्राचं पण असेल तर, परंतु आता एखादा व्हेरिफिकेशनचा जो ऑफिसर आहे त्याचा सांगता येत नाही. तर न्यूजपेपरची ऍड ही काय जास्त म्हणजे महागडी नसते, 500 रुपयामध्ये 2 पेपरमध्ये न्यूजपेपरची ऍड होऊन जाते. अफिडेव्हिट, ऍड आणि प्लस गजेट या 3 गोष्टी करून ठेवा, म्हणजे पुढे अडचण येणार नाही. आणि जास्त पुरावे करून ठेवलेले कधीही चांगलेच. आपले एक दर्शक कॉमेंट्स करतात, माझ्याकडे कुणबी पुरावा म्हणून एक मृत्यू दाखला आहे, परंतु सदर इसम हा त्याच्या वडिलांच्या अगोदर मरण पावल्यामुळे त्याचे नाव वारस नोंदणीत आले नाही, याची जात प्रमाणपत्र वैधतेसाठी अडचण येत आहे, कृपया मार्गदर्शन करावे. हे बघा, मुळातच जात सिद्ध करण्याची जबाबदारी ही अर्जदाराची असे असं म्हणजे गाईडलाईन आहे व्हॅलिडिटीचे. आता तुम्हाला जे तुमचे मरण पावलेले जे आहे तर ते त्यांची म्हणजे नातेसंबंध तुम्ही तिथं सिद्ध करू शकत नाही, तर मग त्यावेळेस तुम्हाला तिथं अडचण येणारच आहे. आता नातेसंबंध सिद्ध होण्यासाठी तुम्हाला मग त्या अनुरूप महसुली पुरावे वगैरे तुम्हाला तिथं द्यायचे असतात, आणि ते दिलं तर मग तुम्हाला अडचण येणार नाही. आणि समजा काहीच शक्य नसेल तर मग शेवटी पर्याय हेच असतो, तुम्ही समितीला सांगा सर माझी ग्रह चौकशी करून आणि मला न्याय देण्यात यावा, तर मग अशा वेळेस जात पडताळणी समिती तुमची ग्रह चौकशी करून तुम्हाला जात पडताळणी दाखला देऊ शकते. नेक्स्ट क्वेरी आहे, वडिलांचा शाळा दाखला नाही. हे बघा, वडील अशिक्षित असेल किंवा आजोबा अशिक्षित असतील तर मग त्यावेळेस तुम्हाला एक प्रतिज्ञापत्र द्यावं लागतंय आणि ते दिलं की प्रॉब्लेम येत नाही. परंतु जर त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे ते शिकलेले असेल तर निर्गम उतारा वगैरे मिळवण्याचा प्रयत्न करा, आणि जर अशिक्षित असेल तर त्या आशयाचा एक अफिडेव्हिट द्यावा लागतो. नेक्स्ट क्वेरी आहे सर, गाव औरंगाबाद, मला जात पडताळणीसाठी पुरावे मागितले तरीही तेथील तहसीलदार काही सांगत नाही, किंवा 1950 पूर्वी पुरावे मागितले आहे तरी ते मला मिळत नाही, तर आपण काय? हे बघा, हे जुने पुरावे हे अत्यंत महत्वाचे आहेत, असं म्हणजे त्या तहसील मधल्या लोकांना पण माहिती आहे, आणि ते शोधणं पण थोडासा कठीण असतो, हे पण गोष्ट एक लक्षात घ्या. आपण ज्यावेळेस कोणत्या एखादे जुने डॉक्युमेंट शोधण्यासाठी तिथं जातो तर ते मग अशाला आपल्याला उडवाउडवीची उत्तरं मिळतात. आता तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे का सरकारी कार्यालयामध्ये काय व्यवहार होतात, तर तसा ट्राय करा. इझी नाहीये, काय द्याने होतो. मला काय बोलायचं ते तुम्ही समजलं असेल.
तर मिळतात. आणि जनरली ज्या जन्म आणि मृत्यूच्या नोंदणी आहेत, जसा गाव नमुना 14 किंवा कोतवाल बुकाची नक्कल, या म्हणजे सगळीकडं आढळतात. याच्यावरनं आपण आपले आजोबा पंजोबा यांच्या ज्या जुन्या नोंदणी आहेत जन्म मृत्यूच्या, म्हणजे गाव नमुना 14 किंवा कोतवाल बुकाच्या स्वरूपात, तर त्या काळामध्ये त्याच्यामध्ये जातीचा उल्लेख असायचा. तर हे तहसील ऑफिसलाच मिळतंय. तिथं कोण संबंधित अधिकारी, ओळख पाळख काढा, व्यवहाराने काय बघा, तर नक्की तुम्हाला त्याच्यात यश मिळेल. नेक्स्ट क्वेरी आहे, आरक्षण मागतात पण सारखं मराठा हे झालंय. नेक्स्ट क्वेरी, माझ्या आजोबांचा शाळेत सोडल्याच्या दाखल्यावर जातीची चुकीची नोंद आहे व महसुली पुरावा आहे, त्यावर जातीचा उल्लेख नाही. हे बघा, तुम्हाला जात सिद्ध करण्यासाठी मानक दिनांक पूर्वीचे तुमच्या जातीचा उल्लेख असलेले प्लस महाराष्ट्रातील कायमस्वरूपी रहिवासी असलेले पुरावे हे तुम्हाला द्यावे लागतात. आता जर ते शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जर चुकीची नोंद असेल तर मग त्याला काही अर्थ नाही. जे तुमचा जातीचा किंवा तुमचा जो समाज आहे त्याच्या अनुरूप कोणते पुरावे असेल तर ते तुम्हाला तिथं जोडायचे. महसुली पुरावा आहे तर ठीक आहे, तो लावून टाका, म्हणजे कमीत कमी त्याच्यामधनं हे स्पष्ट होईल की तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी हे मानक दिनांक पूर्वीपासून आहेत. परंतु जात सिद्ध करण्यासाठी तुम्ही तुमच्या वंशावळीतले नातलग बघा आणि त्यांच्या वंशावळीमधल्या नातलगांच्या पुराव्यावरनं पण तुम्ही करू शकता. कारण जात सिद्ध करण्याची जबाबदारी ही अर्जदाराची असते. आणि समजा तुम्ही जर तुमच्याकडे पुरावे नसेल तर मग समितीला सांगा का माझी ग्रह चौकशी करून आणि मला जातीचा दाखला, जात पडताळणी दाखला देण्यात यावा. पुढचा कॉमेंट आहे, आमचे चुलत आजोबांचे महादेव कोळी दाखला आहे 70 वर्षापूर्वीच, मला महादेव कोळी दाखला. हो, मिळेल ना तुम्हाला. समजा जर तुमचे चुलत आजोबा, तर त्या ठिकाणी तुम्हाला ती जी वंशावळ आहे ती सविस्तर विस्तृत करा. आता जसा चुलत आजोबा आहेत त्यांची मुलं मुली असे म्हणजे त्यांचा पण म्हणजे वंशावळ मध्ये समाविष्ट करा. तुमचे आजोबांचे खाली तुमची वंशावळ खेचा, ही अशी म्हणजे व्यवस्थित सविस्तर विस्तृत करा. आणि 70 वर्षापूर्वीचा जो तुमचा पुरावा आहे. दुसरी गोष्ट, समिती हे पण पाहते का महादेव कोळी हे पूर्ण महाराष्ट्रभर नाहीये. महादेव कोळी जो समाज आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही जर असाल तर मग तुम्हाला तिथं महादेव कोळीचा दाखला मिळण्यास अडचण येत नाही. नेक्स्ट क्वेरी आहे, सर विजय कास्ट मध्ये येतो, मला कास्ट व्हॅलिडिटी साठी 1961 चे पुरावेचे डॉक्युमेंट नाही, तर दुसरा ऑप्शन काय करता येईल सर कास्ट व्हॅलिडिटी साठी? हे बघा, आता मी पहिले पण बोललो होतो की जात सिद्ध करण्याची जबाबदारी ही अर्जदाराची असते. आता जर तुमच्याकडे 1961 पूर्वीचे डॉक्युमेंट नाही तर जनरली म्हणजे जे गाव नमुना 14 किंवा कोतवाल बुक नक्कल म्हणजे हे जन्म मृत्यूचे डॉक्युमेंट आहेत, तर हे जनरली सापडतात. थोडासा मेहनत घ्या, मिळतंय. काही जे आहेत व्यवहारिक बनावं लागतंय, कायद्याने करावं लागतंय. कायद्याने जे मी काय सांगतोय वारंवार ते समजून घ्या. तर या जुन्या नोंदणी मिळतात, याच्या आधारे पण म्हणजे करू शकतो आपण. जर तुमच्याकडं महसुली पुरावे नसेल किंवा शैक्षणिक नसेल तर हे 2 ऑप्शन आहेत. आणि समजा तुमच्याकडे जर पुरावे नसले तर मग शेवटी समिती जी आहे ती दक्षता पथक चौकशी करून आणि तिथं तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी मिळते. परंतु जर पुरावे असले तर दक्षता पथक समितीचा म्हणजे तेवढा जो वेळ जातो तो जाणार नाही, प्रकरण लवकर होतो. नेक्स्ट क्वेरी आहे, सर कास्ट सर्टिफिकेट न्यू काढलं तर व्हॅलिडिटी पण परत न्यू काढू शकतो का? मला माझी हे बघा,
जर तुम्हाला नवीन कास्ट सर्टिफिकेट तुम्ही काढला तर व्हॅलिडिटी पण पुन्हा तुम्हाला काढावी लागेल. कारण काय, तुमच्याकडे जी जुनी कास्ट व्हॅलिडिटी आहे त्याच्यावरती सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ती तुमचा जो जुना कास्ट सर्टिफिकेट आहे त्याच्या अनुरूपच असणार आहे. तर तुम्हाला जर नवीन काढायची असेल त्याच्यामध्ये काही करेक्शन वगैरे करून नवीन कास्ट सर्टिफिकेट काढलं तर नवीन कास्ट व्हॅलिडिटी साठी अप्लाय करावं लागतं. आता मात्र इथं जो तुम्हाला उद्देश आहे, पर्पज, तर त्याच्यासाठी तुम्हाला संबंधित डिपार्टमेंटचा हा म्हणजे शिफारस पत्र, कव्हरिंग लेटर लागतो. आणि आता तुम्ही जसं म्हटलंय का सर्व्हिस करतो त्यांचा लेटर आहे. आता तुम्ही जी सर्व्हिस करताय ते शासकीय किंवा निम शासकीय असेल आणि त्या संबंधित खात्याचा लेटर असेल तर काही हरकत नाही. प्रायव्हेट सर्व्हिस मध्ये कास्ट व्हॅलिडिटी देत नाही. नेक्स्ट क्वेरी आहे, सर माझ्याकडे माझ्या खापर पंजोबांचा कुणबीचा पुरावा आहे बट तो मोडी लिपीमध्ये आहे, तर त्याला मोडी वाचक कडून ट्रान्सलेट करावं लागेल का? मोडी लिपीमध्ये गाव नमुना हो, तुम्हाला मोडी लिपीतले जेवढे पण पुरावे आहेत ते म्हणजे ट्रान्सलेटर म्हणजे जो लिपिकार आहे तो पण म्हणजे रजिस्टर्ड पाहिजे, अधिकृत जो असतो तर त्याचा म्हणजे ट्रान्सलेट पाहिजे, त्याचा अफिडेव्हिट पण लागतंय. आणि जर समितीला डाऊट आला तर तो लिपिकाराला पण ते बोलवू शकतात.